नमस्कार, आपण पाहत आहात महावाईस न्यूज. मूर्तिजापूरच्या शिक्षण व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचं चित्र समोर आलं आहे. शिक्षणाचा हक्क ही केवळ कागदावरील घोषणा आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. एकीकडे सरकार प्रत्येक मुलाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या घोषणा करत आहे, तर दुसरीकडे 75% दृष्टीहीन दिव्यांग विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसी मिळवण्यासाठी सलग 4 दिवस शाळेच्या उंबरठ्यावर हेलपाटे मारावे लागत आहेत. होय, ही घटना आहे मूर्तिजापूर शहरातील इंदिरा गांधी नगर परिषद शाळेची. 30 जून पासून राज्यभर शाळा सुरू झाल्या. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रम झाले, पण या शाळेत मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं. मुख्याध्यापकांच्या कार्यालयाला कुलूप, वर्गखोल्यांना कुलूप आणि मुख्याध्यापकांचा कुठेच पत्ता नाही, असा आरोप संबंधित नातेवाईकांनी केला आहे. संबंधित दिव्यांग विद्यार्थ्याचा प्रवेश अकोला येथील अंधविद्यालयात करायचा आहे. त्यासाठी टीसी हा अत्यावश्यक दस्तावेज आहे. मात्र 4 दिवस उलटूनही 10 दाखला मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मुख्याध्यापकांना वारंवार फोन करण्यात आल्याचा दावा केला जात आहे, मात्र फोनला प्रतिसाद नाही. इतर शिक्षकांकडे विचारणा केली असता आम्हाला माहीत नाही, मुख्याध्यापक सांगतील, अशी उडवाउडवीची उत्तरं मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याहून गंभीर बाब म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्याच्या प्रकरणातही प्रशासनाने संवेदनशीलता दाखवली नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. एका दृष्टीहीन विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली टीसी मिळवण्यासाठी 4 दिवसाची फरफट ही केवळ निष्काळजीपणा नाही, तर शिक्षण व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी बाब आहे. एकीकडे शासन प्रत्येक मुलगा शाळेत हा संदेश देत आहे, तर दुसरीकडे एका दिव्यांग विद्यार्थ्याला केवळ एका कागदासाठी शाळेच्या दारात हेलपाटे मारावे लागत असतील, तर ही शिक्षण व्यवस्थेची मोठी शोकांकिता नाही का? आता पालक आणि नागरिकांची एकच मागणी आहे, त्या संपूर्ण प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या दिव्यांग विद्यार्थ्याला त्याची टीसी तत्काळ देऊन त्याचा शिक्षणाचा मार्ग मोकळा करण्यात यावा. या प्रकरणाकडे जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग आणि लोकप्रतिनिधी किती गांभीर्याने पाहतात, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. महावाईस न्यूजसाठी नरेंद्र खवले, मूर्तिजापूर.